लवकर राग येणारी लोक मनाने खूप चांगली असतात, कारण त्यांना आपल्या फिलिंग्स लपवता येत नाहीत. जे काय असेल ते तोंडावर बोलतात. आईबापाचे चरणसुद्धा कधीतरी पूजावे लागतात, कारण देवळात घातलेली लोटांगणे सदैव पावत नाहीत. चूक महत्त्वाची असेल तर व्यक्ती विसरावी, आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. आईचा पोळणारा हात आणि बापाचा कमविणारा हात ज्याला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्मांकडे वळतो. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर संकटाच्या वेळी आपली माणसे गर्दी करायला विसरत नाहीत. वाक्य लहान आहे पण खूप महत्त्वाचे आहे. एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधीकधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल, हे विचारांचं सामर्थ्य आहे. स्वतःचं ओझं स्वतः उचलण्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः आव्हाने स्वीकारा. आईवडील जसे एकमेव असतात ज्यांचं प्रेम आपल्या जन्मापासून मरणापर्यंत कधीही बदलत नाही. बाकी सगळ्यांचं प्रेम वेळेनुसार बदलत जातं. मनुष्य वस्त्र बदलतो, निवास बदलतो, कधीकधी नाती देखील बदलतो, तरीही दुःखीच राहतो, कारण तो स्वतःला बदलत नाही. निर्णय घेताना किंवा एखादी कृती करताना मन आणि बुद्धी यांच्यात झगडा सुरू झाल्यास मनाचे ऐकावे. विश्वातील सर्व शक्ती आपल्या स्वतःकडेच आहेत. तळहातांची ओंजळ आपल्या डोळ्यांवर ठेवून आपणच सर्वत्र अंधार आहे असं म्हणत बसतो. टोचून बोलणाऱ्यांचे काहीच जात नसते. कस लागतो तो सहन करणाऱ्यांचा. ज्या नात्यामध्ये विश्वासाचे पुरावे मागितले जातात ती नाती पत्त्यांच्या बंगल्यासारखी असतात. कधी कोसळतील सांगता येत नाही. निर्णय घेताना किंवा एखादी कृती करताना मन आणि बुद्धी यांच्यात झगडा सुरू झाल्यास मनाचे ऐकावे. जीवनमूल्ये ही बोटांच्या ठशासारखी असतात. ती कुणाचीच समान नसतात, पण तुम्ही जे काही करता त्यावर ती उमटली जातात. काही अडल्यानडल्याची हाक तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर ईश्वराचे आभार माना, कारण तो समर्थ असतानाही इतरांच्या मदतीसाठी त्याने तुमची निवड केली आहे. जगा असं की तुमचा जन्मदिवस हा